गॅसचा तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे मुंबईकरांचा नाश्ता देखील महागलाय। नाश्त्याचे पदार्थ 5 ते 10 रुपयांनी महाग झालेले आहेत। सिलेंडरचं कारण देत नाश्ता दरात वाढ करण्यात आलेली आहे। आखातातील युद्धाची मुंबईकरांना झळ बसताना दिसते। मुंबईकरांच्या खिशाला झळ बसलेली आहे। आखातातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा थेट मुंबईकरांच्या खिशावर परिणाम झालाय। कारण नाश्ता सेंटर चालकांनी आपल्या दरात वाढ केलेली आहे। नाश्त्याचे पदार्थ सरासरी 5 ते 10 रुपयांनी वाढवलेले आहेत, त्यामुळे थेट मुंबईकरांच्या खिशाला झळ बसू लागलेली आहे। दरम्यान कुठल्या पदार्थाचे दर किती वाढलेले आहेत पाहूयात। पोहे 25 रुपयांवरून 30 रुपयांवर आलेले आहेत। उपमा 25 वरून 30 रुपये। शिऱ्याचे दर 25 रुपये होते, मात्र आता ते 30 रुपये झाले। इडली 40 रुपयावरून 50 रुपयांवर गेली आहे। मेदूवडा देखील 40 वरून 50 रुपयांवर गेलेला आहे। साबुदाणा खिचडी 30 वरून 35 रुपयांवर आली आहे। एलपीजी गॅसचा तुटवड्याचा मोठा फटका आता हॉटेल मालकांना देखील बसल्याचा पाहायला मिळतो। आता त्यांनी अखेरीस जे आहे ते त्यांच्या उपाहारगृहामधले जे काही दर आहेत ते आता 5 ते 10 रुपयांनी त्याच्यामध्ये वाढ जी आहे ती केलेली आहे। कुठेतरी यापूर्वी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ इंडियन पद्धतीचा अल्प उपहार घेण्याकरिता मुंबईकर हे नेहमीच अनेक दुकानांमध्ये धाव घेतात, परंतु आता त्याच दुकानांच्या दरांमध्ये जी आहे ती मोठी वाढ जी आहे ती झालेली आहे। आणि आता काय नेमकं दर आहेत, किती रुपयांनी वाढ झालेली आहे आपण पाहणार आहोत। आपल्यासोबत दुकानाचे मालक आहेत। सर, काय सांगाल नेमकं आता जो एलपीजी गॅसचा तुटवडा पडतो त्याच्यामुळे किती रुपयांनी नेमकं इडली असेल, मेंदूवडा असेल, डोसा असेल तो महागलाय? आता तर सिलेंडर आता बोलतो की बंद करणार आहे, तर सिलेंडरच्यामुळे आम्हाला महाग आता विकावा लागतो आहे। आता मला वाटतं आमचा स्टॉक जो पहिला तो 2च सिलेंडर राहिले। आता मला वाटतं आज फक्त चालेल, उद्या काय सांगता येतं, उद्या बंद पण राहील, त्यामुळे काय सांगता येणार नाही मला। अनेक मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आहेत। अनेक मुंबईकर चाकरमानी तुमच्याकडे या ठिकाणी नाश्ता करत येत असतात, त्यांच्या खिशाला आता कुठेतरी झळ बसते। किती रुपयांनी हे संपूर्ण महागलंय? अबे इलेक्ट्रिक में बनने वाला है, अबे इलेक्ट्रिक परंतु किती रुपयांनी साधारण हे सर्व महागलंय? आता म्हणजे वडे ना आमचे, आता पहिले आमच्याकडे 40 रुपये प्लेट होते, आता 50 रुपये आले। 50 रुपयांनी आमचे गिराक भरपूरच आमच्याकडे कमी झालेले आहे। तो महागाईमुळे आम्हाला पण धंद्यावर भरपूर हे झालेलं आहे, फरक पडतोय। त्यामुळे लवकरात लवकर जेवढा सिलेंडर मिळेल तेवढं कोयला। आता एकंदरीत जर परिस्थिती जर आटोक्यात आली नाही तर उद्याची नेमकी काय स्थिती असेल? उद्याची आठवड्यात आलं की आम्हाला पण वाटतं घरी बसावं लागणारच आहे। निश्चितच पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे ते अनेक दुकानदारांचं या ठिकाणी जे आहे ते होताना पाहायला मिळत आहेत। 5 ते 10 रुपयांनी जे आहे ते सर्वच या ठिकाणी इडली असेल, मेंदूवडा असेल, डोसा असेल तो महागलेला आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांच्या खिशाला जी आहे ती मोठी झळ पडताना या ठिकाणी दिसत आहे। तर त्याचबरोबर येत्या काळामध्ये जर गॅसचा पुरवठा सुस्थितीत झाला नाही तर दुकान बंद करण्याची देखील वेळ येण्याची भीती या ठिकाणी या दुकानदारांनी वर्तवलेली आहे। शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई।